हॅलो, माईक चेक 1 2 3 4. हॅलो, माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आजचा दिवस दारू प्यालेला नाही आहे. आजचा विषय आहे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या किंवा 60च्या पलीकडे गेलेल्या लोकांच्या समस्या. आजची तारीख आहे 2 जुलै 2024. संध्याकाळचे 5:20 झालेली आहेत. मी रेकॉर्डिंग करायला घेतलेलं आहे. बऱ्याच दिवसांनी रेकॉर्डिंग करायला गेलं, आठवड्याभरानंतर बसलेलो आहे रेकॉर्डिंगला. त्याच्या आधी जे टाकलेले आहेत 4-5 भाग, ते सगळे खूप आधी रेकॉर्डिंग केलेले किंवा शेअरिंग केलेले आहेत, मीटिंगमध्ये शेअरिंग केलेले विषय आहेत. त्याला थंबनेल बनवून अपलोड केलेले आहे. माझ्याकडे असे 100 ऑडिओ जवळजवळ आहेत, जे वेगवेगळ्या विषयांचे आत्तापर्यंत शेअर केलेले. आपण जेव्हा ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या किंवा ज्येष्ठ नागरिकांची जीवनपद्धती, आपण बोलणार आहोत अल्कोहोलिक्स सभासदांबद्दल. नॉर्मल माणसांबद्दल थोडाफार संदर्भ नक्की घ्यावा लागेल, पण आपण नॉर्मल माणसांबद्दल न बोलता आपण अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आलेले आणि दारूपासून दूर राहिलेले सभासद आहे. हा विषय घ्यायची 2 कारणं आहेत. एक कारण असं की परवा मी चढताना खाली आमच्या पहिल्या मजल्यावरती पै राहतात, तर त्यांना कुठेतरी याच्यात घेऊन चालले होते, कशामध्ये, त्या दवाखान्यात घेऊन चालले होते. आणि एका बाजूने त्यांच्या मुलाने धरलं होतं, बायकोनी टॅक्सी आणली होती. बायको आतमध्ये जाऊन बसली होती. तिला काय, तिचंही वय मला वाटतं 60च्या पुढचं असेल, त्यामुळे तिला काय धरता येत नव्हतं. आणि ह्या बाबाला, त्याला काय एकट्याला पोराला सांभाळता येतं. म्हटलं मी दुसऱ्या बाजूने हात लावू का रे, तर म्हणाले लावा. मग त्यांचा मी व्हायवा घेतला लगेच तेवढ्या अर्ध्या मिनिटामध्ये. म्हटलं काका होय किती, 75. कारण ते मला सोसायटीत फिरताना दिसायचे, पण अचानक ते इमोबाईल झालेले बघितल्यावर मला काळजी वाटली. म्हटलं वय किती, म्हणाले 75. डायबिटीस, ब्लड प्रेशर, तर डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर नाही. म्हटलं आयुष्यभर मजा केली की नाही, सगळं केलं म्हणाले. आता मनात करतो सगळं केलं तर आता सजा भोगावी लागेल. बरोबर आहे. त्याच्यामुळे मनामध्ये विचार आला की अरे, सिनियर सिटीजन, ओल्ड टायमर, एमधला असो नाही तर नॉर्मल न पिणारा असो, जरा मरण व्याधी ह्याच्यातून कोणी मुक्त झालेला नाही. त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतील. पण आम्हा सभासद मंडळीचा प्रॉब्लेम असा आहे की आलेल्या अडचणींना सामोरं जाताना आमची त्रेधा तिरपीट उडते. नॉर्मल माणसाची पण उडते, पण आम्हाला भीती अशी असते की आमच्याकडे अनेक हे आहेत ना, स्वभावदोष आहेत. चिडचिड होते, चिंता असते, झोप लागत नाही, आणि आजूबाजूंच्या अंगावरती खेक असतो, ते डिप्रेशनमध्ये जातो. त्यामुळे ह्या सगळ्याची भीती असल्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींना तोंड देणं कसं आहे. अच्छा, दुसरा प्रसंग असा होता की मी माझ्या स्पॉन्सरला भेटायला गेलो. त्यांचं पण वय जवळजवळ आता 75च्या आसपास आहे. आणि ते मला म्हणाले तुझं बोलणं झालं असेल तर आता मी बोलतो, ऐक माझं. 75च्या पुढचे एमधले पॉझिटिव्ह आयुष्य जगणाऱ्या सभासदांबद्दल मला सांग. तर आम्ही मग चर्चा केली बरीच त्याच्यावरती. तर त्या चर्चेच्या सुरुवातीला मी त्यांना विचारलं, पॉझिटिव्ह आयुष्य जगतात म्हणजे काय. त्यामुळे म्हणजे एमध्ये थोडाफार तरी ॲक्टिव्ह आहे आणि स्वतःच्या कमावलेल्या पैशांवरती जगतो आहे. तर म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. हे 2 मग आम्ही नावं सांगितले, हाय चालेल का, अल्बिनो चालेल का, शंकर चालेल का, दुसरा शंकर चालेल का, इत्यादी इत्यादी. त्यामुळे आमची चर्चा झाली. मग माझ्या डोक्यात विचार आला, अरे खूप मोठी समस्या आहे आणि ह्याला सामोरं जाताना धुलाई होते आमची. त्याच्यामुळे म्हटलं ह्या विषयावरती आपण चिंतन करूया. मी 2-4 जुन्या सभासदांशी बोललो आणि म्हटलं काही नाही तर गेला बाजार, माझे अनुभव सांगता येतीलच ना. पण नंतर लक्षात आलं 2-3 लोकांशी बोलल्यानंतर की अरे, जनरल गोष्टी ज्या आहेत, म्हणजे समजा माझ्या आयुष्यात त्या नसतील कदाचित, पण त्या जनरल गोष्टी आहेत, त्यांच्याबद्दलसुद्धा एखादा भाग करता येईल. म्हणून मग मी ह्या भागाचं नाव पहिला भाग ठेवलं, ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनपद्धती भाग पहिला, अनुभव कथन आणि येत पाहिलेले.
आता दुसऱ्या भागाचं नाव काय ठेवीन मला आत्ता काय सुचलेलं नाही. जसं परमेश्वर बुद्धी देईल तसं मी करतो. बरोबर आहे. काय असं फार ठरवून मी तसाही इम्पल्सिव्ह माणूस आहे. उर्मीवरती जगणारा माणूस आहे. अचानक डोक्यात आलं आणि केलं असाच जगणारा माणूस आहे. त्याच्यामुळे मी करतो. आता ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनपद्धतीबद्दल बोलताना 3 गोष्टींचा उहापोह करायला लागेल. एक आहे तब्येत, दुसरा आहे पैसा आणि तिसरा आहे संबंध. या व्यतिरिक्त आणखी अनेक गोष्टी आहेत बरं का. प्रत्येकाची केस हिस्ट्री वेगळी आहे. त्याच्यामुळे माहीत नाही आणखी काही गोष्टी आहेत तुम्ही मला ह्याच्यामध्ये सांगू शकता. जर का हे ओल्ड टायमरने ऐकलं कोणी आणि त्यांना जर वाटलं तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये टाकू शकता, म्हणजे माझ्यापर्यंत पोचेल. तुमच्या काय सजेशन्स असतील त्या कमेंट्स बॉक्समध्ये टाकल्या की माझ्यापर्यंत पोचतात. किंवा मी माझा ईमेल आय डी दिलेला आहे shreedharm25@gmail.com. त्याच्यामुळे शेवटी सभासदांना जे विषय हवेत त्या विषयावरती बोलायचं आहे. कारण गेल्या महिन्याभरात 1 जूनला सुरू केलं आपण हे नवीन प्रकल्प हा, आणि आज रोजी काहीतरी 275 सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि 5000 लोकांनी हे पाहिलेलं आहे. आणि मला वाटतं काही 40 ऑडिओ अपलोड करून झालेले आहेत. त्यामुळे प्रतिसाद उदंड आहे. तर एकाने सांगितलं तुम्हाला आता जबाबदारी आहे. म्हटलं आता मग मी काय करू सांगा. त्यामुळे याची क्वालिटी इम्प्रूव्ह करा. म्हटलं मला नाही बाबा, मला तंत्रस्नेही नाही. मी मिनिमम रिक्वायर्ड गोष्टी ज्या आहेत त्यात थंबनेल कसा बनवायचा आणि अपलोड कसं करायचं हे रेकॉर्डरमध्ये अपलोड करतो आहे. MP3मधनं नंतर व्हॉट्सअप आपल्या ह्याच्यावर गुगलवर जाऊन MP4मध्ये कन्वर्ट करतो आणि यूट्यूबवरती जाऊन प्लसचं बटन दाबलं की टॅक 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 सगळं अपलोड होतं आणि 1.5 मिनटामध्ये ते सगळं मोबाईलवरती अपलोड झालेलं असतं. ह्याच्या पलीकडं मला आपल्या पुण्याच्या केदारनी आयडिया सांगितली. YT क्रिएट नावाचं एक काहीतरी ॲप आहे. मग तो म्हणाला इथे बोट दारून धावा. तिथे मी ते प्रयोग केले. ते काय मला जमेना. म्हणजे हा जो थंबनेल दिसतो आहे तो नंतर आपण ऐकत असताना अंधार दिसतो. त्याच्याऐवजी तो थंबनेल किंवा त्याच्याऐवजी दुसरं काय सबस्क्राईब करा किंवा लाईक करा, फॉरवर्ड करा, हे असं ते काहीतरी टाकू शकतो तू. म्हटलं जाऊ दे मरू दे. माझा हेतू एवढाच आहे, जे माझ्याकडे इथे हार्ड डिस्कमध्ये पडलेले ऑडिओ आहेत त्या लोकांपर्यंत पोचवणे आणि वेगळ्या विषयावरती बोलणे. कारण ह्या विषयावरती फारसं बोललेलं नाही आहे. मी पण आधी बोललेलं नाही. 18व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली. 29व्या वर्षी एमध्ये आलो. आज वय 64. रिटायर्ड झालो 60व्या वर्षी. आता 4 वर्षे झाली. तर आपल्याला बोलायचं आहे 3 अंगाने. एक आहे तब्येत. आता पहिली गोष्ट अशी आहे, मी आलेलो आहे 29व्या वर्षी. त्याच्यामुळे खरं बघायला गेलं तर माझ्याकडे खूप वेळ होता तब्येतीची काळजी घेण्यासाठी. पण मी आळशी प्राणी आहे. मला चालायला अजिबात आवडत नाही. म्हणजे मी आता समुद्रकिनाऱ्यावर राहतो गेले 10 वर्ष वरळीच्या. तर आणि पूर्वीपासून म्हणजे मी आंबेडकर कॉलेजला होतो तेव्हा मला मोठी टेरॅस होती. माझी बायको रोज चालायला जाते, अर्धा पाऊण तास 1 तास. आणि रोज जाताना मला टपली मारून उठवते, काय रे येतोस का चालायला. आणि मी रोज तिला तेच सांगतो, हो पुढे मी आलोच. तेव्हा मी चालायला जात नाही. मी व्यायामशाळेत कधी बाप जन्मात गेलेलो नाही. मी शाळेमध्ये असताना PTमध्ये पुलअप्स काढायचे असतात, दांडीला धरून वर खाली जायचं. त्याच्यामध्ये अर्धा पुलअप काढायचो, म्हणजे खालून जोर लावून वर गेलो की आपटायचो. त्याच्यामुळे मी लहानपणी काहीच केलेलं नाही आहे. पण एमध्ये आल्यानंतर मला हे करायला स्कोप होता, पण मी नाही केलं काहीच. फक्त मी एक केलं, एमध्ये आल्यानंतर योगाच्या क्लासला गेलो, त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळालं, त्याच्यात योग शिक्षक झालो. परंतु दुर्दैवाने मी काहीतरी चूक केली म्हणा किंवा काय झालं माहीत नाही मला स्पॉन्डिलायसिस झाला. त्याच्यामुळे त्याच्यानंतर माझी आसनं करणे तेवढ्या फ्रिक्वेंटली झालं नाही. पण बाकीचं जे होतं प्राणायाम, योग, साधना, म्हणजे प्रार्थना, उज्जाई, ओंकार, सितकारी, सितली, अग्निसार, उड्डियान, हे सगळं माझं व्यवस्थित गेली. मला वाटतं 30 वर्ष अव्याहत चालू आहे, न चुकता चालू आहे, रोज न चुकता चालू आहे. एखाद दुसरा अपवाद असू शकेल, पण मी योगा केलेला आहे.
त्यामुळे मी चाललेलो नाही, मी जिममध्ये गेलेलो नाही, मी स्वतः घरामध्ये कधी घुमलेलं नाही, मला घाम आलेला आवडत नाही. त्याच्यामुळे मी म्हणजे आमचे कोणी काही मंडळी सांगायचे, अरे सूक्ष्म व्यायाम कर, हात वर खाली वगैरे. तुम्ही काही करायचं नाही. आत्ता मध्यंतरी मला फ्रोझन शोल्डर झाला होता आणि त्या फिजिओथेरपी माझी पद्धत अशी आहे, कुठलाही आजार झाला की मी KEMमध्ये जातो. मला KEMला माझा दृढ विश्वास आहे KEMवरती, कारण मी दारू पित असल्यापासून म्हणजे तिथे मी KEMच्या कॅम्पसमध्येच दारू प्यालेलो आहे. मी तिथे पॅरासाईट म्हणून राहिलेलो असल्यामुळे KEMचा त्या वास्तूवरती माझा विश्वास आहे. आणि जनरली सरकारी म्हणून घाण, तर हे डॉक्टर जे दवाखाना म्हटलं की घाण असणारच, घाण नसलेला दवाखाना नसतोच. त्याच्यामुळे मी KEMमध्ये जातो. त्यामुळे मी KEMला गेलो. त्यांनी एक्सरे काढायला सांगितला, एक्सरे दाखवला. त्यांनी सांगितलं फ्रोझन शोल्डर आहे, एक्सरसाइज करा. म्हटलं औषध गोळ्या काहीतरी आपलं थातूरमातूर औषध गोळ्या लिहून दिल्या, मलम दिलं लावायला आणि म्हणाले फिजिओवाल्यांकडे जा. मग त्यांनी तिकडनं फिजिओला गेलो. ते फिजिओवाल्या बाईने सांगितलं हे व्यायाम घरी करायचे. आताच्या आईला आल्यापासून 8 दिवस मी काय व्यायाम केलेला नव्हता. त्याच्यामुळे मला लक्षात आलं की काहीतरी केलं पाहिजे. मग आपल्या एकट्याच्याने होत नाही म्हणून मी बाजारात जाऊन 300 रुपये 20 मिनटाचे असं फिजिओथेरपिस्टकडे जायला लागलो. पण ती बाई अशी हात वर करायला लावायची आणि कळकळायचो, मी मनातल्या मनात शिव्या द्यायचो. त्याच्यानंतर मी उरळी कांचन नावाचं गाव आहे पुण्याजवळ, निसर्गोपचार आश्रम आहे. तिथं मी मात्र गेली 25 वर्ष जातो आहे आणि 25 वर्ष मी निसर्गोपचार आश्रमामध्ये जाऊन 10 दिवस बायका पोरांसहित जातो आहे, अजूनही जातो आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पद्धतीमध्ये मालिश नावाचा एक प्रकार असतो. त्यामुळे मालिशवाल्याला सांगितलं, म्हटलं हे बाई इथे आखडलेलं आहे. त्यांनी लय रंगसला राव त्याला, अरे मोठमोठे आई ग ओय ग शिव्या तुझ्या आईला, त्याच्या पाया पडायचो नंतर मी, पण ते सहन व्हायचं नाही मला. त्यामुळे मला दुसरी गोष्ट कळली ती म्हणजे मला वेदना सहन करता येत नाहीत. वेदनांचा आणि माझा म्हणजे आजूबाजूला बरेच लोक आपण पाहतो, थोडंसं दुखतं यार काय करणार त्याला, पण मला वेदना सहन नाही होत. त्याच्यानंतर आणि अर्थातच निसर्गोपचाराचा एक फायदा झालेला आहे की गेली 10 वर्षे मी दरवर्षी 10 दिवसाचा उपवास करतो. आणि उपवास म्हणजे तुमच्या ऐकणाऱ्यांच्या दृष्टीने कदाचित हा खतरनाक प्रकार असेल, पण मी पूर्ण पाण्यावर राहतो. आणि आता गेली 9 दिवस म्हणजे आजचा 9वा दिवस आहे, मी पूर्ण पाण्यावर आहे. तुम्हाला माझ्या आवाजावरनं लक्षात येत असेल की याचा एरवी आवाज ठणठणे हर हर महादेव असतो, आता आवाज माऊ झालेला आहे. याचं कारण ते आहे की मी 9 दिवस पूर्ण पाण्यावर आहे. माझा BP चेक केला, नॉर्मल आहे. मला डायबिटीस नाही, मला ब्लड प्रेशर नाही आणि केटोन बॉडीज चेक केल्या, काही प्रॉब्लेम नाही. डॉक्टरांशी कन्सल्ट केलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण हे तुम्ही लगेच उद्योग करू जाऊ नका बरं का, कारण ते एका दिवसात जमणारं प्रकरण नाही. मला जमायला जवळजवळ 15 वर्ष लागली. त्या आधी त्याच्यामध्ये फलाहार करायचा असतो, मग रसाहार करायचा असतो, मग पाणी प्यायचं असतं. मग काही लोक पाण्यावरचं झेपत नाही कारण ते कळकळायला होतं. चला, कमिंग बॅक टू द स्टोरी, फ्रोझन शोल्डर. पण मी हा मागच्या वेळेला जेव्हा उपवास केला ना, ते 10 दिवस उपवास केला मी, 12 दिवस केला. त्याच्यामुळे माझं सगळं खांदे बिंदे सगळे सैल झाले एकदम, 1-2 महिन्यांनी. अर्थात ते मला तेव्हा जाणवलं नाही. आज मी मागे वळून बघतो तेव्हा कळलं की निसर्गोपचाराने किंवा नुसत्या उपवासाने माझे सगळे त्रास होतो ना, नाही कसं म्हटल्यानंतर. पण मी मनामध्ये विचार करतो, च्या मायला हे ज्यांची वजनं वाढलेली आहेत ते दुनियाभरची लफडी करतात. चालायला जा, नंतर कुठला विशेष डाएट खा, त्यांना तर रोज मुळे कोण रडे, दिवाला त्रास तर होतोच ना भाऊ. त्याच्यापेक्षा हे आपलं बरं आहे, ऑल ऑर ननला 10 दिवस बंद. हे सगळ्यांनी करावं असं मी सांगत नाही, मी तुम्हाला हे करा म्हणून सांगत नाही. त्याच्यामुळे मी हे करतो. फ्रोझन शोल्डर माझा बरा झाला. त्याच्या आधी मला स्पॉन्डिलायसिस होता, पण माझ्या स्पॉन्डिलायसिसचं कारण जे होतं ते खुन्नस होतं. बिल डब्ल्यू किती जरी म्हणत असला, मन आणि शरीर ही एक अपूर्व यंत्रणा आहे किंवा खुन्नस हा आमचा 1 नंबरचा शत्रू आहे, पण ते मेंदूपर्यंत पोचलं पाहिजे ना भाऊ. आणि त्याच्यापुढे कृती 6व्या पायरीत जे आपण म्हणतो, माझा स्वभाव दोष मी सोडायला तयार आहे, ते सोडायला तयार नाही ना होत, तर प्रॉब्लेम तिथे आहे. पण मी सगळं करून झालं. ॲलोपॅथी झाली, ॲलोपॅथीवाल्या डॉक्टरनी तर माझ्या भिवंडीतल्या, मी भिवंडीचा राहणार आहे मूळचा, त्या भिवंडीच्या डॉक्टरनी मला पहिल्या दिवशी, जो माझ्या वडिलांचा विद्यार्थी होता, त्यामुळे त्याने सांगितलं, हे बघ
तुला स्पॉन्डिलायसिस झालेला आहे, याचा अर्थ तुझ्या शरीराची ठेवण बदललेली आहे. त्यामुळे परत माझ्याकडे यायचं नाही. जेव्हा केव्हा दुखेल तेव्हा ह्या गोळ्या घ्यायच्या. दुखणार कशाने ते तुला माहिती आहे. स्कूटरवर बसला दुखणार, गाडीत बसला दुखणार, जास्त मस्ती केली, वाकडे तिकडे व्यायाम केले तर दुखणार. त्याच्यामुळे हे सगळं काही करायचं नाही. त्यामुळे अशी मी 20 वर्ष काढलेली आहेत. ॲलोपॅथी झालं, आयुर्वेद झालं, त्या परळला कुठेतरी बाबा लेप लावतो खजुराचा, तो चायला 3 दिवस लेप लावून ठेवायचा, नंतर त्या रॉकेलने धुवायचा, ते करून झालं. त्याच्यानंतर निसर्गोपचार झाले, अनेक प्रकार मी केले. मॅग्नेट थेरपी केली, का इकडे ठेव तिकडे ठेव वगैरे. पण 2-3 प्रकार मी केले नाहीत. ते म्हणजे कोणतरी सांगितलं की तो हाडं मोडतो, तर ते हाडं मोडायला मी काही गेलो नाही. म्हटलं तिच्या आईला आता एकच मोडलं आहे, आणखी 3-4 मोडली तो बोंबलत बसायला लागेल आणि लोक शेण घालतील. तुला हे कोणी अक्कल सांगितली होती. त्याच्यापेक्षा मी ते काय करायला गेलो नाही. पण जे मला पटलं, जे शक्य होतं ते मी केलं. मग मी होमिओपॅथी औषध घ्यायला लागलो आणि ते होमिओपॅथी औषधाने माझ्यामध्ये बदल व्हायचा. म्हणजे माझ्यामध्ये दुखणं तर कमी व्हायचंच, पण माझ्या विचारांमध्ये बदल व्हायचा. आणि मला अशी भीती वाटायची की हा डॉक्टर ह्याच्यामध्ये काहीतरी डिप्रेशन किंवा काहीतरी सायकोलॉजिकल औषधं टाकतो आहे आणि मला देतो आहे. म्हणून मी 3-4 महिने बरं वाटलं की ते सोडून द्यायचं. अरे असं 3 वर्ष केलं तर डॉक्टर मला शिव्या घालायचा, प्रेमाने सांगायचा, अहो असं नका करू तुम्ही, कंटिन्युअस औषधं घ्या. पण मी काही घेतलं नाही. मग मी भिवंडीहून मुंबईत जेव्हा आलो तेव्हा मी पुरा नव्या उत्साहाने आमच्या KEMमध्ये विलास नावाचा मेंबर आहे त्याला धरला आणि म्हटलं मला MRI करायचा आहे. तो म्हणाला KEMमध्ये MRI करायला 3 महिने लागतील, लाईनीत नंबर लावला तर समोर जा, समोर करून घ्या. म्हटलं ठीक आहे चल. तर मग MRI केला, एक्सरे केला आणि ते घेऊन मी नव्या होमिओपॅथी डॉक्टरकडे गेलो. त्या डॉक्टरने सांगितलं ते रिपोर्ट बाजूला ठेवा, त्यातलं काय मला कळत नाही म्हणाला. त्याच्यामुळे म्हणाले हां बोला काय काय करता. म्हटलं मी A मेंबर आहे, अमुक आहे. तर बरं ठीक आहे, हरकत नाही. सध्या काय करता. मास्तर आहे, प्राध्यापक आहे, अमुक ठिकाणी शिकवतो, वकिलांना शिकवतो, वकिलांचा आहे बाप आहे मी. म्हटलं वकिलांचा मास्तर आहे, LLMला शिकवतो. ठीक आहे. ते सगळं ठीक आहे. चिडचिड कुठे होते. माझ्या मनातला प्रश्न आहे. म्हटलं आपल्याला 2च दुश्मन आहेत, एक बायको आणि एक साहेब. 2 खून माप असतील ते यांना ठोकणार म्हटलं आपण. त्या हसल्या बाई आणि औषध दिलं आणि सांगितलं जा ठीक आहे. 1-2 महिन्यात मला खरंच बरं वाटायला लागलं, पुन्हा पहिल्यासारखंच, मागे जसं वाटायचं तसं. पण महिन्याभराने जेव्हा मी परत त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्या म्हणाले काका, कारण माझे केस पांढरे झालेत. 40व्या वर्षापासूनच माझे पांढरे झाले आहेत. माझ्या वडिलांचे 60व्या वर्षी झाले, माझे 40व्या वर्षीच झालेले पांढरे केस. हे दारूचे परिणाम असतील. काका तुम्हाला भयानक राग कोणाचा येतो सगळ्यात जास्त. म्हटलं सध्या साहेबाचा चालू आहे. म्हटलं मी सिद्धार्थ आंबेडकर ठाणा कॉलेज सोडून विद्यापीठात गेलेलो आहे शिकवायला LLMला. याचं कारण असं आहे की मला PhD गाईड व्हायचं आहे. आपल्याला ते बिल डब्ल्यूची खुजली आहे ना, नंबर 1 50 मागताय, बुमरँग फेकलं बिल डब्ल्यूने, तशी ती खुजली आपल्या सगळ्यांमध्ये थोडीफार प्रमाणामध्ये आहे. म्हटलं आपले को PhD गाईड होणार. तोपर्यंत माझी PhD पण झालेली होती. मला वाटतं तेव्हा Aमध्ये महाराष्ट्रातल्या Aमध्ये PhD झालेले 2 माणसं होतं. एक औरंगाबादचे एक इंजिनियर ग्रस्त होते, शेखर मला वाटतं त्यांचं नाव, ते पहिले आणि मी दुसरा. म्हटलं PhD गाईड व्हायचं आहे. ते साहेबांनी सांगितलं मी जोपर्यंत आहे तुम्हाला कोणाला होऊ देणार नाही मी. आणि माझ्याबरोबर आणखी 2 होते, 2 महिला होत्या. त्यामुळे गया तेल लगाते, नहीं तो नहीं, ये जाएगा ना 3 साल के बाद हेड ऑफ द डिपार्टमेंट तो बदली होता, ये जाएगा तब देखेगा. पण माझ्याकडे वर्ष कमी असल्यामुळे आणि माझा स्वभाव चित्रविचित्र असल्यामुळे मी त्या साहेबाकडे जाऊन कुजली केली. आणि त्या साहेबांनी व्हाईस चान्सलरने त्याला फोन करून सांगितलं तुमचा माणूस तो अमुक आहे, तो लॉ डिपार्टमेंटचा, तो इथे आला होता आणि तुझ्या विरुद्ध तक्रार करत. मग साहेबांनी माझी वाजवायला घेतली आणि मला भयानक त्रास झाला. तर मग डॉक्टरीनबाईने मला विचारलं का हो तुम्ही त्यांना माफ करायला आणि सोडून द्यायला तयार आहात का. म्हटलं मी नाही सोडणार त्याला, ठोकणार त्याला ती जायला. अपना भी टाईम आहे का कभी न कभी जिंदगी में. तर म्हणाले जा बाहेरच बसा, 10 मिनटं विचार करा, जर का तुम्हाला त्याला माफ करायचं नसेल तर घरी जा, मी काय तुम्हाला औषध देणार नाही. तुम्हाला जर तयारी असेल तर 10 मिनटांनी आत या, हा पेशंट झाला की तुम्ही आत या. आता बसलो बाहेर 10 मिनटं, मनात विचार केला मरता क्या नाही करता झाला.
BWने सांगून बोंबलून झालं, विपश्यना करून झाली. मी विपश्यनेला पण जातो बरं का. 11व्या पायरीमध्ये ध्यान आणि प्रार्थना सांगितलं. आपल्याला काय ध्यान बिन जमायचं नाही. मी डोळे मिटायचोच नाही. मी म्हटलं डोळे मिटलं की मला भलतंच काहीतरी दिसतं. त्यामुळे मी सोबरायटीच्या 22 वर्षापर्यंत डोळे ध्यान काहीच केलं नाही. अचानक झटका आला आणि ते विपश्यनेला गेलो आणि माझा खूप फायदा झाला. 10-17 कोर्स झाले माझे आत्तापर्यंत. सकाळ संध्याकाळ जमेल तसं मी ध्यान करतो. त्यामुळे ते विपश्यनेला जाऊन आले. अल्कोहोलिक्सनच सांगतं आणि होमिओपॅथी डॉक्टरीनबाई सांगते. म्हटलं मरता क्या नाही करता, ऐका तिच्या आईला. गेलो आतमध्ये. म्हटलं होय मॅडम, मी त्या माणसाला माफ करायला तयार आहे. आणि मग म्हणाले औषध देते. तिने औषध दिलं. माझं स्पॉन्डिलायसिस बरा झाला. त्याच्यानंतर मध्ये आल्यानंतर मला मूळव्याध झाली होती. आता त्याचं कारण माझ्या दारू पिण्यात अडकलेलं आहे. मी औरंगाबादला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होतो आणि तिथे ओल्ड मॉन्क रम प्यायचो. तिथे 30-35 डिग्री टेम्परेचर असायचं. त्या ह्याच्यामध्ये 1 सेकंद हे केलं आहे, त्याला एअर काहीतरी सायलेंट केलं. 30-35 डिग्री टेम्परेचर आहे. ते सगळे लोक सांगायचे अरे एवढ्या तापमानामध्ये ही ओल्ड मॉन्क पिऊ नको. म्हटलं आपण बंबई का आदमी, आपने को कुछ नाही होत आहे. काय नाकातनं रक्त पडायला लागलं, डोंगणातनं रक्त पडायला लागलं आणि मग पुढे तिखट खाण्याची आवड, त्याच्यामुळे मूळव्याध झाली. मूळव्याधीसाठी पहिल्यांदा केलं ते म्हणजे आपलं नेहमीप्रमाणेच KEMमध्ये जाणे. त्याच्यानंतर मग मी कोणीतरी मग KEMवाल्यांनी सांगितलं ऑपरेशन करतो, या झोपा, कापतो आम्ही. म्हटलं काय करणार तुम्ही? ते म्हटलं डुंगणाची जागा मोठी करणार कापून. म्हटलं ठीक आहे. विचार केला 2-4 लोकांची विचार. ते म्हणे अरे ते डेंजरस आहे, ते नंतर हाकताना वांदे होतात, त्याच्यामुळे ते नको करू. दुसऱ्या कोणतरी सांगितलं आयुर्वेदिक करायचं. मग मी सायन आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिथे ते क्षारसूत्र नावाचं ऑपरेशन आहे. आपल्यातल्या काही लोकांना माहीत असेल. ते काहीतरी धागा घालतात आणि त्याला काहीतरी लावलेलं असतं केमिकल. आपलं केमिकल नाही, त्यांची आयुर्वेदिक जी औषधं असतात ती, आणि त्याच्याने डुंगण फाटतं तुमचं आणि मोठं होतं. ते केलं पण ते फेल गेलं. मग नंतर मी ते सगळे रिपोर्ट घेऊन गेलो होमिओपॅथी डॉक्टरकडे फोर्टमध्ये. तिथे पारशाची आग्यारी आहे गिरगावामध्ये, त्याच्या बाजूला होमिओपॅथी डॉक्टर आहे. त्याला सगळे रिपोर्ट घेऊन गेलो. त्यामुळे ते बाजूला त्यांनी बघितले रिपोर्ट, थोडे आपलं बघितल्यासारखं केलं आणि म्हणाला बोल काय झालं तुला. तर मला विचारलं किती दिवस औषध घेशील रे तू. म्हटलं घेईन 2-3 महिने. ते म्हणाले जा घरी जा मग. म्हटलं म्हणजे काय. ते म्हणाले जर का 9 महिने माझं औषध घेणार असशील तर मी तुला औषध देतो, नाही तर घरी जा. तो महाग होता डॉक्टर जरा आणि फोर्टमध्ये जायला त्रास व्हायचा, कारण मी तेव्हा सिद्धार्थचा प्रिन्सिपल होतो बरोबर. तो पण तिथून जायचं वगैरे, तर मला कंटाळा यायचा. मला मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असल्यामुळे मला डॉक्टरच्या केबिनमध्ये वाट पाहणे याची भयानक चीड येते. कारण मी 2-2 तास थांबलेलो आहे. ते 2 तास थांबून काय करायचं म्हणून बिअर पिऊन आलेलो आहे. डॉक्टरच्या AC केबिनमध्ये बोंब वास घुमायचा. तो माझ्या साहेबाकडे कंप्लेंट करायचा. साहेब मला म्हणत अरे तुझ्या आईला तुला का अक्कल आहे का, दुपारी 12 वाजता तू पितो साल्या. मी म्हटलं नाही अरे उसको 1 घंटा रुकने का था, मैं बियर मार के आया. अरे बियर मार के आया तू और कुछ मार के आया, लेकिन डॉक्टर के पास जाता है टाई रोके तू. असा माझा इतिहास असल्यामुळे मग त्या होमिओपॅथी डॉक्टरने मला 9 महिने औषध दिलं आणि माझी मूळव्याध बरी केली. मला सुदैवाने आईला वडिलांना डायबिटीस नाही. माझ्याकडे खानदानमध्ये ब्लड प्रेशरचा त्रास नाही, किंबहुना माझा लोअर BP खालीच असतो, 70 असतो. त्यामुळे ते तपासणाऱ्या माणसाला आधी सांगायला लागतं, नाही तर तो 2 वेळा फुस करून हवा भरतो आणि 2 वेळा चेक करतो. पण आता माझी आई गेली कॅन्सरने वयाच्या 69व्या वर्षी. तिला झाला लिव्हरचा कॅन्सर. काय दुर्दैव तिच्या आईला. दारू आम्ही प्यालो आणि लिव्हरचा कॅन्सर माझ्या बिचाऱ्या आईला झाला. त्याच्यानंतर माझी धाकटी बहीण जी होती आत्ता, ती माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान, ती आत्ता वारली. 26 तारखेला वारली. 26 जून 2024ला वारली वयाच्या 60व्या वर्षी. तिला ओव्हरीजचा कॅन्सर झाला. तर आता माझ्या डोक्यात भूत बसलेलं आहे, आपने को कॅन्सर होणे वाला आहे. आणि मग मी माझ्या एका मित्राला विचारलं. मी बॉडी डोनेट केलेली KEM हॉस्पिटलला. म्हणजे मला हे रिच्युअल्स फार आवडत नाही. 3रा दिवस, 7वा दिवस, 13वा दिवस समाजाने मान्य केलं आहे, ते सगळं मान्य आहे, पण ते मला आवडत नाही. त्याच्यामुळे मी बॉडी डोनेट करून टाकले. आणि माझी एकच मुलगी आहे, ती परदेशात आहे. तिला सांगून ठेवलं आहे गचकला की लगेच धावत यायचं नाही. 2-4 दिवसांनी शांतपणे जेव्हा तुला विमानाचं तिकीट मिळेल तेव्हा यायचं, रजा काढायची आणि व्यवस्थित यायचं.
माझी बॉडी आणि त्याला KEMच्या डॉक्टरला विचारणं काय करणार तुम्ही. म्हणाले काका तुम्हाला सांगून काय उपयोग आहे. म्हटलं अहो सांगून तर ठेवा. काय नाही म्हणे मुडदा इथे घेऊन यायचा. म्हटलं डेथ सर्टिफिकेट घेऊन यायचं. अजिबात नाही, नुसता मुडदा घेऊन यायचा म्हणाले इथे. तुमचा मुडदा घेऊन यायचा इथे आणि OPDमध्ये जायचं. OPDमध्ये डॉक्टर चेक करेल, डिक्लेअर डेट सांगेल आणि तिथून म्हणाले आमच्या ह्याच्या डिपार्टमेंटला यायचं, काही प्रॉब्लेम नाही. पॅथॉलॉजी डिपार्टमेंट कुठलं तरी एक डिपार्टमेंट सांगितलं, मला नाव आठवत नाही. म्हणजे तिथे काय करता, तिथे मोठमोठ्याले हाऊद आहेत पण फॉर्मॅलिटीचे, त्याच्यामध्ये तुम्हाला सोडणार आणि जेव्हा आम्हाला पाहिजे तो अवयव पाहिजे तसं आम्ही ते करणार. म्हटलं ठीक आहे ठीक आहे. म्हटलं हा तुमचा दरवाजा तर कायम बंद असतो म्हटलं ह्या डिपार्टमेंटचा खालचा, KEMच्या OPDच्या बाहेर कॅन्टीनच्या बाजूला. ते म्हणाले काय काळजी करू नका, तुम्ही याल तेव्हा आम्ही उघडून ठेवू. गंमत सांगायला लागला डॉक्टर. आता माझ्या डोक्यात भूत आलं, कॅन्सर झालेला आहे. तर ती भीती होती ना. दारुड्याला, नॉर्मल माणसाला हे प्रॉब्लेम नाही आहेत, लक्षात घ्या तुम्ही. आम्हाला भीतीचा शाप आहे, त्याच्यामुळे त्यातून मुक्ती नाही मिळत, त्याच्यासहित जगण्याला शिकायला लागतं, ऑप्शन शोधायला लागतं. त्याच्यामुळे 2 दिवस बायको विचारायला काय रे गप्प गप्प. म्हटलं फाटले माझी. तर म्हणाले असं कर मग तू. मग मित्राला एका फोन केला मी, त्याला म्हटलं काय रे मी बॉडी डोनेट केलेली आहे, मला कॅन्सर झाला तर माझी बॉडी घेतील का. आणि त्यांनी दूध शिव्या घातल्या. तो म्हणाला अरे बोसडीचं तुला अजून कॅन्सर झालेलं नाही, तू अजून मेलेला नाही, तर ती एवढ्यात कशाला चिंता करतो सगळी, येडा आहे का तू तिच्या आईला. मग मी म्हटलं आता ह्याला उपाय एकच, होमिओपॅथी डॉक्टरकडे गेलो. त्या बाई म्हणाल्या हे बघा अनुवंशिक असला म्हणजे तुम्हाला होईलच असं नाही, बरोबर आहे. अनुवंशिक ते काय गणित नाही आहे, A+B=2² + 2AB + B² असं नाही आहे म्हणाले. अनुवंशिक म्हणजे होण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे काय करताय सध्या, तुम्ही अल्कोहोलिक सनासमध्ये जाऊन दारू बंद, सिगरेट बंद, नॉनव्हेज बंद, हे जे काय तुमचं चाललेलं आहे ते चांगलं आहे. आणि तुम्ही विपश्यनेला जाता त्यामुळे मेंटली तुम्ही कूल होण्याचे तुम्हाला हे उपक्रम माहिती आहेत तुम्हाला. तुम्ही निसर्गोपचार करता, उपवास करता, त्यामुळे तुम्हाला होईलच असं सांगता येत नाही. आणि त्याही पुढे जाऊन तुम्हाला जेव्हा केव्हा होईल तेव्हा माझ्याकडे या. म्हटलं मी कुठली ट्रीटमेंट घेणार नाही, मी फक्त जाऊन डॉक्टरकडे एकदा कन्फर्म करणार, पण मी काय केमो आणि ते काय ऑपरेशन काही करणार नाही. त्यामुळे तुम्हाला कोणी सांगितलं करायला, तुम्ही नाही म्हणालात तर काय डॉक्टर काय तुमच्या उरावर बसून काय केमो देणार आहे का तुम्हाला. तर म्हणाले माझ्याकडे या, मी तुम्हाला शांत मरण्याचं औषध देईन, काही काळजी करू नका, सुखासुखी. मी काय लवकर मरण देऊ शकणार नाही तुम्हाला, ते काय माझ्या हातात नाही. पण जेव्हा केव्हा मरण येईल तेव्हा वेदना रहित किंवा कमी वेदनांचं देईल. मग मी ते शांती आवेदना शोधून काढलं. माझ्या आईला तिथे नेलेलं होतं बांद्र्याला, एक शांती आवेदना हॉस्पिटल आहे की जिथे टर्मिनली इल पेशंट असतात त्यांना नेऊन ठेवतात. त्याच्यामुळे आता ह्या सगळ्याचा हेतू असा, अरे तिच्या मारी टोपी 2 भाग करायचे, 1 भागामध्येच हेल्थच पुरं होईना की माझं. चला, तर लहानपणी जे काय केलेलं असेल त्याचा परिणाम होतो तब्येतीवरती. दारू पिताना तुम्ही किती धुलाई केलेली. आपण सगळेजण वेगवेगळ्या वयामध्ये आलेलो आहोत. कोणी आमचा सुभाष के होता, तो म्हणायचा मी 1.5 वर्षात माझी धुलाई झाली, बायको गेली, नोकरी गेली, त्यामुळे कमी कालावधीत जास्त प्याला. बरं तुम्ही कोणत्या प्रकारची दारू प्यालेला आहात त्याचाही परिणाम होतो. गावठी दारू प्यालात का इंग्लिश प्यालात वगैरे त्याचाही परिणाम होतो. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची परिस्थिती सामाजिक वेगळी आहे, आर्थिक वेगळी आहे, कौटुंबिक वेगळी आहे, प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे. त्याच्यामुळे पण आजूबाजूला तुम्ही जर पाहिलं, जाऊ दे आजूबाजूच्या विषयावरती आपण नंतर बोलूया. पण मी मेडिकल चेकअप करतो दरवर्षी, काहीतरी 5-6 हजार रुपये लागतात. त्याच्यामध्ये ते पाहिलेलं 50 टेस्ट करतात, ब्लड टेस्ट करतात, युरिन टेस्ट करतात, डायबिटीज बघतात, ब्लड प्रेशर बघतात, त्याच्यानंतर आणखी कार्डिओलॉजीचे काय टेस्ट करतात, एखादे एक्सरे काढतात. ते काय जे 5-6 हजार असतील ते मी भरतो. आणि माझ्या नावावरती मेडिकल हेल्थ इन्शुरन्स नाही, जो आहे तो बायकोच्या नावावरती आहे. तर माझ्या नावावर हेल्थ इन्शुरन्स नसल्यामुळे मला 5,000 रुपये टॅक्समध्ये डिस्काउंट मिळतो. त्यामुळे मी ते करायचो, अजूनही करतो म्हणजे दरवर्षी. त्याच्यामुळे फायदा असा होतो की आता मी उपवासाचा असल्यामुळे मला केटोन बॉडीज दिसल्या. मग मी धडाधड माझ्या डॉक्टर मित्रांना कळवलं. तर ते म्हणाले तुला डायबिटीस आहे का साल्या. म्हटलं नाही. तू काय केटोन स्ट्रॉंग खातो का काय. म्हटलं काय खात नाही, उपवासावरती आहे सांगतो तिच्या आहे. नाही म्हणाल काहीतरी रिपोर्ट करून घे. मग मी माझे काय ते H1BC असं काहीतरी नाव आहे
ते रिपोर्ट, फास्टिंग रिपोर्ट त्यांना पाठवले. मग ते म्हणाले की अरे गाढवा, तुला डायबिटीस नाही आहे. सगळे मित्रच आहेत माझे, लहानपणीचे मित्र आहेत. त्याच्यामुळे म्हणाले गाढवा, तुला हे नाही आहे, डायबिटीस नाही आहे, हे तू उपवास करतो त्याच्यामुळे केटोन बॉडीज येतात, काय प्रॉब्लेम नाही, कर अजून काही दिवस, काय प्रॉब्लेम नाही. आणि तुला वाटेल म्हणायला, लक्षात येईल, लघवीला वास वगैरे येतो तेव्हा बंद करशील तेव्हा फ्रूट ज्यूस. म्हटलं ते टॅपरिंग कसं करायचं ते मला माहिती आहे, मी वर्षानुवर्ष करत आलेलो आहे. तर सांगायचा हेतू असा की मेडिकल चेकअप करतो, त्याच्यानंतर हेल्थ इन्शुरन्स. आता हे हेल्थ इन्शुरन्स त्या पैशाबद्दल आपण बोलू तेव्हा आहे. त्याच्यामुळे तब्येतीची काळजी घेण्यासाठी तर काय करायला पाहिजे. आता हे बघा, मी माझी कथा, रडकथा सांगितली असं तुम्ही म्हणू शकाल की काळजी न घेतल्यामुळे होणार. पण गंमत अशी आहे की आपल्यातले काही जण खूपच शारीरिकदृष्ट्या ठणठणीत आहे बरं का, आणि त्यांना उगाच असं वाटतं, ते 10 वेळा सांगत असतात माझी मेमरी कशी स्ट्रॉंग आहे बघ. म्हणजे सांगायचा हेतू असतो तुझी गाढवा नाही आहे. त्याच्यामुळे असे अफाट शक्तीचे आचारप्रयोग. पण ते त्याच्यामध्ये खरं बघायला गेलं तर मी माझा डॉक्टर जेव्हा हार्ट चेक करत होता आणि तो म्हणाला की अरे आपका हार्ट अच्छा है. म्हटलं माँ बाप की देन है. तर उठल्यावर मला विचारतो तुम क्या करते हो शरीर के लिए. म्हटलं मैं कुछ नहीं करता, मी व्यायाम नाही करत, शाळेत चालायला जात नाही, काही नाही. हाँ इसीलिए तू बोला जो ना माँ बाप की देन है वो सही है. साले तू तो कुछ करता नहीं है, तो ये सही में माँ बाप की देन आहे. त्याच्यामुळे आपलं शरीर जे असतं ते आईवडिलांनी दिलेलं शरीर, त्याच्यावरती आपल्या आता मुलुंडचा एक आपला सभासद होता टायटन, मला वाटतं का टायटस, प्रफुल्लबाईंना माहीत असेल, तो जुना सभासद आहे. त्यांनी नंतर 50-55च्या नंतर काहीतरी ते श्री असतात ना, म्हणजे बॉडी बिल्डर लोक असतात ना, त्या स्पर्धेत उतरलेला आहे. आमचा भायखळ्याचा देवेंद्र आहे, तो 41 किलोमीटर 21 किलोमीटर वगैरे चालतो. त्याच्यानंतर पुण्यामध्ये 2-4 लोक आहेत तब्येतीने ठणठणीत असलेले. काही लोक मला वाटतं हे पण आहेत, काय म्हणतात त्याला, ट्रेनर आहेत. त्याच्यानंतर तो कोण बरं कुठला तरी इसम आहे तो, थांबा जरा सांगतो. तो ॲनॉनिमिटी ब्रेक केलेला गोल्डन मॅन का आयरन मॅन म्हणून पेपरात फोटो पाहिले असतील तुम्ही त्याचे, निलेश. त्याच्यामुळे तो कुठल्या गावचा आहे मला आठवत नाही आता, पुण्यातलाच आहे मला वाटतं तो. पण ते त्याचे फोटो असतात. त्याने ॲनॉनिमिटीचं ज करून टाकलं, स्वतःच्या ए मेंबर म्हणून डिक्लेअर केलं आहे. त्याला सांगून झालं ते का ठीक आहे, त्याला आता काय माहीत नाही. आता कोणी स्वतःची ॲनॉनिमिटी ब्रेक करत असेल तर त्याला आपण हात जोडण्याव्यतिरिक्त आणखी काही करू शकत नाही. दुसऱ्याची ॲनॉनिमिटी ब्रेक करायला लागला, फोटो काढायला लागला आपला, मग त्याला ऑब्जेक्शन घ्यायचं. मला आठवतं आहे की ठाण्याला अल्कॅथॉन काहीतरी होती आणि ठाण्याला सगळे स्टालवर्ड आहेत ना, ते भारी लोक आहेत. म्हणजे आमचे लकी साहेब, भूषण साहेब, उन्मेष साहेब, सगळे साहेब झालेले आहेत ते एमधले, आणि ते मोठ्या लेवलला स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये कामं केलेली आहेत. त्यांचा कोणतरी एक चेला होता, त्याचं नाव मला आठवत नाही, तो नागपूरहून इकडे आलेला आहे, दाढीवाला आहे, आणि तो लाईव्ह टेलिकास्ट करत होता आणि तो सगळ्यांचा फोटो काढत होता. म्हटलं ए भाऊ इकडे, हे लाईव्ह टेलिकास्ट पहिले बंद कर तू. म्हटलं तुझं कुठलं तरी चॅनल आहे आणि तुला कुठलं तरी व्हॉट्सअपवरती तुझे चेले लोक आहेत, त्यांना दाखवण्यासाठी तू हे सगळ्यांचे, म्हणजे तो असा अख्ख्या मीटिंगभर फिरवत होता. नाही म्हणतो मी वरती तोंड करून. म्हटलं झटा वरती तोंड करून काय भिंतीचे फोटो काढतोस काय तू, मला येडा बनवतो काय. राडा केला मी, बंद करायला लावला. त्यामुळे दुसऱ्याने आपली ॲनॉनिमिटी ब्रेक केली तर राडा करायचा अजिबात हायगाई करायची नाही, तो आपला अधिकार आहे. आणि लफडी करता होतात ॲनॉनिमिटी ब्रेकमुळे. त्याच्यामुळे तब्येतीच्या बाबतीमध्ये खूप काळजी घ्यायला लागते, रेग्युलर चेकअप करायला पाहिजे. तुम्हाला जो जमेल, मला व्यायाम जमत नाही म्हणून तर हे मी उपवास करतो, निसर्गोपचार आश्रमामध्ये जातो. त्याच्यानंतर गांधीजींचा एक वर्ध्याला आश्रम आहे आरोग्यधाम नावाचा, त्या आश्रमामध्ये मी जातो दरवर्षी. त्याच्यानंतर पुण्याजवळ सासवडला आणखी एक आरोग्यधाम, पण ते महाग आहे बाबा. त्याच्यामुळे त्या महाग असलेल्या याच्यामध्ये एकदा बायकोच्या आग्रहास्तव मी गेलो होतो, पण नंतर काय माझी हिंमत नाही, 3-4 हजार रुपये दिवसाचे आहेत, त्याच्यामुळे मी जात नाही. असंख्य लोकांना मी उरुळीकांचन निसर्गोपचार आश्रमात सांगितलेलं आहे, गेलेले आहेत. काही ए मेंबर गेलेले आहेत, काही विपश्यनाला गेलेले आहेत. त्यामुळे माझी तब्येत सांभाळण्यासाठी सध्या मी हे करतो. ह्याच्यापेक्षा जास्त खूप काही करता येण्यासारखं आहे, पण मी डांबरट आणि आळशी असल्यामुळे मी करत नाही. त्याचे परिणाम मला भोगायला लागतात.
आणि पण माझ्या सुदैवाने मला म्हणजे आईबापांनी दिलेलं शरीर जे आहे ते चांगलं असल्यामुळे. आणि आणखी एक गंमत आहे आमच्याकडे, माझे वडील 89व्या वर्षी वारले, माझे काका 91व्या वर्षी वारली, माझी आत्या अजूनही 88 वर्षाची ठणठणीत जिवंत आहे, एकटी राहते, 4 पोरं आहेत, त्यांच्याकडे जात नाही, बाई ठेवलेली आहे कामाला बिमाला आणि ती राहते. त्याच्यामुळे मी काय 90च्या आधी खसकणार नाही. आता प्रश्न एवढाच आहे की 90च्या आधी गचकत जरी नसला तरी 60 ते 90 म्हणजे 30 वर्ष म्हणजे खूप आहेत. त्याच्यामध्ये जरामरण व्याधीमधनं मुक्ती नाही, काहीतरी होत राहणार. आणि जे होत राहणार त्याच्यामुळे तुम्ही किती टक्क्यांनी तुमची कपॅसिटी कमी होईल ते काय आत्ता सांगता येत नाही. असंख्य सभासद आहेत वार्धक्यामुळे एच्या मिटिंगला येऊ शकत नाहीत. आमचे मनसुखभाई आहेत त्याच्या परळचे, तब्येत बरी नाही त्यामुळे मिटिंगला येऊ शकत नाही. आमचे बबन भाऊ आहेत पावलीनवाले किंवा काळा चौकीवाले, तेही आता कार्यबाहुल्यामुळे आपल्या कार्यबाहुल्यामुळे तब्येतीच्या कारणामुळे फार कमी वेळा येतात. आमचे अरुणबाई आहेत कांजूरमार्गचे, आता वसईला राहतात, तब्येतीच्या कारणामुळे एच्या मिटिंगला येत. आणि याच्या विरुद्ध आहे आमचा अल्बिनो आहे, वरळीचा अल्बिनो, वसईला राहतो आहे, 25 वर्ष स्लीपमध्ये आणि आता 27 वर्ष सोबर, वय वर्ष 75. माझ्याबरोबर वर्कशॉपला तो बाबा येतो आणि मी वर्कशॉप करतो हे दिवसभराचं, सकाळी 10 ते 5 किंवा दुपारी 3 ते 8. जेवायची सोय ऑर्गनायझरना करायची नसेल तर पदरच्या पैशाने जातो, पदरच्या पैशाने राहतो. आणि तुम्ही जसं कॉन्ट्रीब्युशन जे काय 100-200 रुपये काढतात ते भरतो, त्याच्यातनं मला आनंद मिळतो. माझा पुण्याचा एक चेला म्हणतो, एक कशाला लष्कराच्या भाकऱ्या भाजतो. म्हटलं अरे त्याच्यातनं आनंद मिळतो मला. आपल्याला जे मिळालेलं आहे ते दुसऱ्याला द्यायला सांगितलं की नाही नाही त्याच्या. आणि सगळ्यांना बिलडब्ल्यू व्हायची खाज आहे, मला पण बिलडब्ल्यू व्हायची खाज आहे. बिलडब्ल्यू होण्यासाठी काहीतरी अचाट शक्तीचे अफाट प्रयोग, नंबर 1 व्हायचे, इतरांपेक्षा वेगळा आहे दाखवायची खुजली तर आहेच ना, पण ह्या खुजलीमधनं चांगल्या गोष्टी होत असतील तर काय वाईट आहे. तर अशा पद्धतीने मी माझ्या तब्येतीची जीवन पद्धती जी आहे ती तुम्हाला सांगितली. मी असं अजिबात सांगत नाही की माझी जीवन पद्धती आयडियल आहे आणि तुम्ही ॲडप्ट करा. किंबहुना तुम्ही काय करता ते तुम्ही मला सांगू शकता. ज्यांच्याकडे माझा फोन नंबर नाही ते आजूबाजूला विचारा कोणाला तरी, माझा फोन नंबर घ्या, सेव्ह करा, व्हॉट्सअपवरती मेसेज टाका, काय काम आहे ते मेसेज टाका, मग मी घेतो. कारण मी श्रूड माणूस आहे, मी फोन घेत नाही कधी कधी. आणि मी माझ्या सगळ्या स्पॉन्सीनं उडवलेलं आहे. आता मी आता सटकणार आहे आणखी 2-4 वर्षामध्ये. त्याच्यामुळे 65 नंतर जनरली आमच्या काल कणकवलीच्या सभासदांनी एका छान सांगितलं, प्रदीपनी मला वाटतं, तो म्हणाला की अरे मी कन्व्हेन्शनला जातो, ज्यांनी सिल्वर टोकन घेतलेली आहेत ना 25 वर्ष पूर्ण केले ते सरकलेले असतात, काहीतरी बडबडतात म्हणाले. म्हटलं हो मला अनुभव आहे, माझा स्पॉन्सर फोन केला की पाऊण तासाच्या आधी फोन ठेवत नाही. म्हटलं त्याला इलाज नाही, आपल्याला वेळ असेल तर आपण सगळेच सरकणार आहोत थोड्याफार प्रमाणात. अपवाद आहेत. आता मोदी नाही का चमारी टोपी, तो ट्रम्प आहे, तो बिडेन आहे, बरोबर आहे. आणि एमध्ये कितीतरी लोक दिसतात की 75-80च्या वेळेला काठी नाही काय नाही टनाटन चालत राहतात. पण त्याच्यामध्ये एक गंमत आहे बरं का, काही लोकांना व्यवस्थित राहतात आणि अचानक ढाप होतात. मी आमचं तानाजींचं उदाहरण सांगतो, बदलापूरचे तानाजी, ते मोटरसायकल बुलेट त्यांच्याकडे ठोकाड आवाज येणारी बुलेट होती, गॉगल बिगल लावून मस्तपैकी चमारी संध्याकाळी ते बुलेटवर फिरायचे, 2-2 डोंबिवलीला पिक्चर बघायचे मस्तपैकी. पण अचानक त्यांना आजार झाला, मग व्हर्टिगो झाला, मग काय स्पॉन्डिलायसिस निघाला आणि दुर्दैवाने ते करोना झाला आणि करोनामध्ये ते गेले. त्याच्यामुळे कडक असलेली माणसं जी हुशाऱ्या करतात ना, आपण कुछ नाही होतं माहीत नाही का, असं मी पाहिलेलं आहे बाबा की बाबा त्यांना काहीतरी झालं आणि टाप झाले एकदम. म्हणजे आपलं जे वाताहत होते 10%, 20%, 30% ह्या क्रमाने त्यांची तशी होत नसते, पण नंतर मग ते डायरेक्ट 50% खाली येतात. हे सगळ्यांच्या बाबतीत होतंच असं नाही. त्याच्यामुळे हे सगळं जनरलाइज आहे, तुम्हाला पटलंच पाहिजे असा माझा अट्टास नाही. मी काय भारी माणूस आहे आणि माझं तुम्ही ऐकलं पाहिजे असा माझा अट्टास नाही आहे. मी आपलं प्रामाणिकपणे माझे अनुभव सांगितलेले आहेत आणि मला वाटलं होतं की होईल ते 40 मिनिटामध्ये तब्येत, पैसा आणि संबंध, पण आज फक्तच तब्येत झालेली आहे. त्याच्यामुळे पुढच्या वेळेला आपण पैसा आणि संबंध ह्या विषयावर बोलूया आणि संपवायचा प्रयत्न करूया, बरोबर आहे. आज तारीख आहे
2 जुलै 2024 मंगळवार संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. मी श्रीधर बोलतो आहे. माझ्या मुंबईतल्या वरळीच्या घरामधनं बोलतो आहे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवन पद्धती आणि ओल्ड टायमरसाठी म्हणजे बाकीच्यांनी ऐकू नये असं नाही, कुणी ऐकू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. कारण कसं आहे, आज जे सुपात आहेत ना ते उद्या जाणारच आहेत. वयं आमची वाढणार आहेत, त्याच्यामुळे काळजी घ्या. आमचे जुने लोक सांगायचे की ते दारूमध्ये नवसागर असतं ना, म्हणून सगळ्यांचे पाय दुखतात, गुडघे दुखतात, पायाची आग होते. तर अच्छा प्रत्येकाचं एक आपलं कसं आहे, हत्ती आणि तांदळीवाला हिसाब आहे ना, त्याच्यामुळे असो. तर आज मी इथेच थांबतो. मी या विषयाला न्याय दिला की नाही मला माहीत नाही, पण मी माझे अनुभव कथन प्रामाणिकपणे तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ओके, धन्यवाद. बाय बाय. थँक्यू. वन डे ॲट अ टाईम. God grant me the serenity to accept the things we cannot change, courage to change the things we can, and wisdom to know the difference. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत रहा, आते रहो. थँक्यू.